हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं, म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये, आणि त्याच्यानंतर हा पुढे कंटिन्यू आहे. तर भक्ती आणि आम्ही छान असं मस्त फिरायला गेलो होतो मेहर इथे, आणि आम्ही खरंच खूप छान टाइम जो आहे तो स्पेंड केला. अगदी निवांत, खूप अशी घाईगडबड करून खूप फिरलो वगैरे असं काही नाही. जसं आम्हाला पाहिजे होतं तसं अगदी जेवढं बघायचं तेवढं बघा, निवांत बसायचं ते निवांत बसा, जे मुलांना करायला आवडतंय आम्ही तेच सगळं जे आहे ते निवांत करून मस्त घरी आलो. पण गोष्ट अशी झाली की जाताना जो मॅप मध्ये टाइम दाखवत होता ना की आम्हाला म्हणजे जसं आमच्या इथून 40 की 45 किलोमीटर फक्त लांब आहे, तर आम्हाला जसं 1 तास 20 मिनिटं दाखवत होतं, आम्ही तेवढा वेळाने जे आहे ते तिथे म्हणजे अगदी आरामात पोहोचलो. काही ट्रॅफिक वगैरे काही नाही. पण येताना आम्हाला एवढी भयंकर ट्रॅफिक लागली आहे म्हणजे विचारूच नका, की आम्ही तिथून आय थिंक 6 की पावणे 6 ला निघून गेलो होतो, आणि रस्त्यामध्ये एवढी ट्रॅफिक की म्हणजे गाडी पुढे जायलाच तयार नव्हती. त्यातल्या त्यात असं होतं की म्हणजे आम्ही खाल्लं तर खूप होतं. ऍक्च्युली आम्ही दिवसभर तिथे एकच काम केलंय, फक्त तिथे जे आहे नाश्ता जेवण हे सगळं जे काय होतं ना ते हुरडा पार्टी, ती आम्ही इतकी एन्जॉय केली. एवढं पोटभर जेवण झालं होतं, पण तरी पण रिटर्न येताना आम्ही घरी 9:45 वाजता पोहोचलो. त्याचे 2 कारण होते. एक म्हणजे रस्त्यामध्ये असं झालं होतं की आम्हाला आता अजून जो आहे थोडंसं आम्ही एक ट्रिप प्लॅन करतोय, मस्त अशी फॅमिली ट्रिप प्लॅन करतोय. तर त्यासाठी असं होतं की CNG वगैरे आहे तर आपण रस्त्यात थांबून भरून घेऊया. मग तो भरला की मग ते रिटर्न जाऊन जे आहे ते पुन्हा ट्रॅफिकमधून या, त्यामुळे आमचा अर्धा तास जो आहे तो एक्स्ट्रा लागला. आणि पियाचं असं होतं की 9 वाजले होते जवळजवळ. तर पिया म्हणत होती की मम्मा थोडं तरी काहीतरी खायला पाहिजे, आणि एवढी ताकद तर अजिबात नव्हती की एवढं आपण 9:30 ला घरी पोहोचू आणि त्यानंतर काहीतरी बनवू आणि मग जेवण करू. मग आम्ही डिसाईड केलं की चला जेवणच करून घेऊया बाहेर. तर हॉटेलमध्ये थांबल्यानंतर असं होतं की 1-2 वस्तू आपण ऑर्डर केल्या तर आपल्याला ते प्रेशर येतं. आपल्याला म्हणजे भूक असो किंवा नसो आपण ते पूर्ण संपवण्याच्या मागे जे आहे ते आपल्या पोटाचं काही आपण विचार करत नाही आणि आपण खातच राहतो. तसं झालं तर एवढं पॅक जेवण झालं होतं, घरी येऊन तर काही कामं झालेच नाही. आणि म्हणजे कालच्या दिवशी निघतानाच घाईगडबडीत सकाळी निघलो होतो, तर घर काही एवढं व्यवस्थित आवरून गेलं नव्हतं. आल्यानंतर पण डायरेक्ट झोपलो. तर आता एवढा पसारा पडलाय. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी झाली, म्हणजे पियाचं सुद्धा असं झालं होतं की तिने ब्रेकफास्ट पण केला नाही. दूध तिला गरम करून दिले तिने, त्यातलं पण थोडंच पिलं, कारण पोटात जागाच नाहीये. कालचं काहीच डायजेस्ट झालेलं नाहीये. सेम माझं पण तसं झालंय, यांचं पण तसंच झालंय. आम्ही ब्रेकफास्ट केलेला नाहीये, मी फक्त चहा घेतलीये. तर आता गोष्ट अशी आहे की आता भूक पण अजून तरी बघा 9:15 वाजलेत आता, आणि अजून पण काहीच भूक नाही. मला नाही वाटत की आज काही जेवण वगैरे बनणार आहे. तर फिरायला गेलो ना, असं काही ना काही चेंजेस होतात आपल्यासोबत, आणि मग आपलं जे आहे ते पुढची रुटीन थोडीशी 1-2 दिवसांची जरा हलवून जाते. आणि त्यातल्या त्यात असं म्हणजे असं ते असं की खूप आपण आदल्या दिवशी खूप उशिरा झोपलो किंवा आपण बरीच कामं केलेली आहेत, ते असं शरीर कसं थोडं जड होऊन जातं. तशातला पण प्रकार झालाय. तर काही करायची इच्छा नाही. मला जर कोणी सांगितलं नाही की सगळे कामं सोड आणि तू झोपून राहतो, मी झोपून घेईल, पण कामं आहेत डोळ्यासमोर भरपूर, त्यामुळे झोपता तर काही येणार नाही. पिया पण म्हणत होती स्कूलला जायच्या वेळेस, मम्मा माहित नाही पण आज मला असं वाटतंय की झोपूनच राहावं. म्हटलं बाई हे सगळं जे आहे ते आपण एक्स्ट्राचं खाल्लंय ना, त्याचा हा सगळा प्रकार आहे. तर पण गेली ती. आता म्हटलं आपण पण कामाला सुरुवात करूया. पण असं डोकं थोडं, शरीर थोडंसं जड झालंय. त्यातल्या त्यात ती थंडीची एवढी वाट बघत होती मी, आणि आता असली काय थंडी पडली आहे की खाली पाय पण ठेवू देत नाही, एवढी गार जी आहे ती फरशी वगैरे झाली आहे. तर म्हटलं चला अपडेट देऊया, आणि फायनली व्हिडिओला तर सुरुवात करायची होती. जरी सुरुवात अशी झाली असेल थोडंसं असं जड शरीराने, पण जे आहे ते आता हळूहळू थोडं रुटीनला लागलं, कामं करायला लागलो की आपल्यालाही असं होतं की चला आता लागूयात कामाला. कामं भरपूर आहेत आपली, आणि सुरुवात झाली एकदाची की मग काय आपल्याला कोणी स्टॉप करू शकत नाही. आणि मला असं वाटतंय की सेम भक्तीची पण ना अशीच सिच्युएशन असेल, तिची पण त्यांच्या घरी सेम सिच्युएशन असेल की अरे जेवण खूप झालंय किंवा खूप दमलेलो आहोत आपण, कारण आमची पण तशीच जी आहे ती सिच्युएशन आहे. आणि चला आता, आणि बघा मला आता बोलता बोलता लक्षात आलं की अरे मला इथे जी आहे ती पिंपल होते, आणि अशी टोचणारी पिंपल असते ना, तर ही तशी पिंपल होते मला, म्हणजे ती हात लावलं की दुखते ना तशातली. बाय द वे मला असं वाटतं ना की माझा आता हा गाल रंगवून झालाय पिंपलचा. आता जो आहे तो याच्यावर सुरुवात होते, जी महिन्यातून 1-2 पिंपल होतात ना त्या पद्धतीने. तरी पण पहिले जितक्या मला कंटिन्युअस होत होतात ना, म्हणजे मागच्या 2-3 महिन्यामध्ये मला तेवढ्या नाही होते, पण तरी आहेत बऱ्यापैकी. एक जे आहेत ते होतात, आणि त्या डाग पडणाऱ्या असतात. महत्त्वाच्या म्हणजे त्यातल्या त्यात माझ्या चेहऱ्यावर, इथे आता किती दिसतंय मला माहित नाही, पण तीळ पण खूप आहेत माझ्या चेहऱ्यावर. इथेच 3-4 तीळ आहेत, नाकावर आहे, अजून इथे पण 2-4 अशा बारीक बारीक तीळ आहेत. त्यातल्या त्यात ते कांजण्यांचे जे डाग आहेत, मला 10th स्टँडर्डमध्ये असताना आय थिंक मला कांजण्या झाल्या होत्या. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा मी मेहंदीचा क्लास लावला होता, 2-4 दिवस क्लासला गेली आणि मला तेव्हा कांजण्या झाल्या होत्या, आणि एवढ्या भयंकर झाल्या होत्या. म्हणजे शरीरावर कमी होत्या पण फेसवर मला खूप जास्त होत्या. इथे तुम्ही बघू शकता असे हे सगळे जे आहेत ना ते चिकन पॉक्सचे डाग आहेत. मला थोडे शरीरावर झाले असते तर बरं झालं असतं. हे असं जे आहे ते विचित्र थोडं दिसलं नसतं, पण आता ते तेव्हापासून आतापर्यंत ते आता हे झालंय की चला आपला तो एक पार्ट आहे आणि आपली ओळख आहे ती, असं म्हणून मी जे आहे ते घेते. बाकी ही पिंपलचा डाग मला असं वाटतंय ही सोडून जाईल.
सो चला, कामं तर खूप आहे, असेच छान मस्त सोबत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, काहीतरी छान जे आहे तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. हा वानोळा मला माझ्या वहिनीने पाठवलेला आहे. ॲक्च्युली ती माहेरी गेली होती आणि तिकडून येताना जो काही सामान आणला त्यातून मला थोडं थोडं तिने पाठवलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2 अशा भाज्या पाठवलेल्या आहेत ज्या मी यापूर्वी कधी खाल्लेल्या नाही आहेत. एक म्हणजे हे सुरण. बऱ्याच वेळा असं स्क्रोलिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या रेसिपीज दिसतात, त्यामध्ये मी हे पण पाहिलं होतं, पण मार्केटमधून कधीच आणायचं जे आहे ती माझी हिंमत झाली नाही. कारण आपण जे कधी खात नाही ना, कधी खाल्लंच नाही आपण लहानपणापासून, आपण रिस्क घ्यायला जरा टाळत असतो. तर मी अशी काही रिस्क घेतलेली नाही यापूर्वी, पण आता तिने पाठवलं तर याची भाजी बनवेल मी. आणि ही जी लौकी आहे ना, दुधी आमच्याकडे म्हणतात त्याला, तर ती लांबवाली जी असते ना, तिचे आपण पराठे बनवून घेतो बघा, ती मी नेहमी आणत असते, पण अशी गोलवाली एवढ्या मोठ्या साईजची मी कधीच आणलेली नाही आहे. त्यामुळे दोघंही भाज्या माझ्यासाठी नवीन असणार आहेत. दिवाळीत ना मला खूप म्हणजे इच्छा होती की मी पातळ पोह्याचा चिवडा बनवावा, पण बरेच असं वेगवेगळे आपण पदार्थ बनवतो तर मग नको वाटतं आपल्याला, शेवटी कंटाळाही येतो. पण मला पातळ पोह्याचा चिवडा खूप जास्त आवडतो आणि तो तिने महत्त्वाचा पाठवलेला आहे. आणि त्यांच्याकडे ना खूप छान हा चिवडा म्हणजे खूप छान बनवतात. तिची आई खूप छान बनवते, कारण भावाच्या लग्नाच्या वेळेस आम्ही जेव्हा गेलो होतो ना, तर हा चिवडा आणि त्यांनी घरीच बारीक शेव बनवली होती, एवढी छान क्रिस्पी आणि इतकी छान होती ना ती. आणि त्यासोबत जे आहे ते शंकरपाळे लाडू वगैरे पाठवलेत. मस्त जरा आधी 2-4 घास खाऊन घेतले आणि तोवर माझे कपडे पण वॉश करून झाले होते. म्हटलं सगळे सुकवत घालूया, कारण बरेच कपडे जे होते ते मी आज वॉश केले होते, 2 वेळा मशीन लावलं होतं. ते झाल्यानंतर म्हटलं चला तुम्हाला घरातला सगळा पसारा दाखवते माझा. कारण गोष्ट अशी झाली होती की कालचा दिवस तर सकाळी उठून आम्ही लगेच निघालो होतो, त्यामुळे पूर्ण दिवस काही काम झालं नाही. आल्यानंतर तर काही इच्छाच नव्हती, ताकदच नव्हती. आणि सकाळी उठल्यानंतर पण पियाचा टिफिन वगैरे असतो, त्यातल्या त्यात मी तुम्हाला माझं रडगाणं सगळं सांगितलंच की मला काय कसं फील होतं आहे. पण आता म्हटलं चला सुरुवात करूयात आणि टार्गेट दिलं स्वतःला की सगळं वरवरचं जे काही पडले ना, खूप डीप क्लिनिंग नाही, म्हणजे वरवर अननेसेसरीचा जो काही सामान पडलेला आहे ज्याची काही गरज नाही, किंवा पिया बऱ्यापैकी जे आहे ते पसारा करून ठेवत असते, तर हे सगळं जे होतं ते आवरून घेऊया म्हटलं. म्हणजे मी तुम्हाला सांगते माझ्या बाबतीत तरी असं होतं, मी एकदाची काम करायला सुरुवात केली ना, मी ठरवलेल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम करून टाकते. पण ते बसलेलं जेव्हा असतो ना आपण आणि करूयात इथून जो प्रवास असतो ना, तो माझ्यासाठी जरा अवघड असतो. एकदाची उठली की मी अनस्टॉपेबल असते आणि मला माहिती आहे तुमच्यासोबतही असं होत असेल. ठरवलं होतं मी की अगदी 10 मिनिटात हे सगळं आवरून घेते मी, पण मी त्या व्यतिरिक्त बरेच कामं करून टाकले. आणि म्हणूनच तुम्हाला मी नेहमी सांगते की मला फक्त तो उठण्यापर्यंतचा जो प्रवास आहे ना, चला उठून करूयात, कामाला लागूयात, ते माझ्यासाठी फक्त अगदी सोपं झालं की बाकी कामं मला काही जड जात नाही. आणि आय होप मला आता हे छोटं मोठं काम करताना बघून तुम्ही तुमचा वरवरचा पसारा नक्कीच आवरून घेणार. आता वेळ होती जेवण बनवण्याची आणि खरं सांगायचं तर अजून पण काही भूक नव्हती. पण काय होतं ना की 11-12 वाजेपर्यंत, म्हणजे 12-1 वाजेपर्यंत आपल्याला काही भूक नसते तर एवढं काही वाटत नाही. पण जसा तो काटा हळूहळू पुढे जातो, वेळ जशी पुढे पुढे सरकत जाते, 2 वाजतात 2:30 वाजतात, तेव्हा आपल्याला जी आहे ती भूक लागायला लागते. आणि मग असं ऑड वेळेला काहीतरी खाण्यापेक्षा म्हटलं चला मस्त साधी खिचडी करूया. मूग डाळ टाकून बनवते मी, थोडं तूप वगैरे टाकून खाल्लं की छान लागते. तसा तर साधी खिचडीचा ऑप्शन हा कधीतरी काही भाजी नाही आहे किंवा काहीतरी हलकं फुलकं खायचं आहे तेव्हा पण होतो. आणि आज तशातलाच काहीतरी दिवस आहे. वरून मी त्याच्यावर एक तडका बनवते, त्यामुळे अर्धी खिचडी जी आहे ती तूप टाकून खाल्ली जाते आणि अर्धी खिचडी जी आहे ती मस्त असा तडका टाकून खाल्ली जाते. तुम्हाला लास्टला प्लेटमध्ये दाखवेल मी कसं. आणि आमच्या खानदेशमध्ये तर बऱ्यापैकी हा मेनू होत असतो. म्हणजे मसाला खिचडीचा एखादा कंटाळा आला की अशा पद्धतीची खिचडी होते. आता तुम्ही बघून घेऊ शकतात. बस आलाय आमचा शैतानी बच्चा घरी आलाय आमचा. आणि तिचं बोलायला तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं, म्हणून मी आता तिला बोलायला लावणार आहे फक्त. तर तुला कालच्या ट्रिपमध्ये कसं वाटलं जरा शॉर्टमध्ये सांग की असं, म्हणजे तू कुणाला रिकमेंड करू शकते का की तुम्ही जा म्हणून तिकडे असं. कारण मला खूप कमेंट आल्या आजच्या व्हिडिओला की त्याचा तुमचा एक्सपिरियन्स सांग म्हणून, की कसं वाटलं तुम्हाला तिकडे जाऊन. सांग बरं कसं वाटलं तुला. एकदम मस्त वाटलं. सगळ्यात जास्त एक्साइटिंग तिकडे जाऊन तुला काय वाटलं करायला. वॉटर पार्क. हो, तो तर सगळ्यांनाच आवडतो नाही का वॉटर पार्क. ॲक्च्युली छान आहे तिथे. मला असं वाटतं की आम्ही गेल्याच्या वर्षी का त्याच्या आदल्या वर्षी एकदा आम्ही मोराची चिंचोलीला पण गेलो होतो. मोराच्या चिंचोलीला पण सेम होतं. म्हणजे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम मोराची चिंचोलीला गेलो होतो ना, तेव्हा तिथे वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूल नव्हता. पण आम्ही सेकंड टाइम जेव्हा तिथे गेलो ना, तेव्हा त्यांनी वॉटर पार्क वगैरे बनवला होता. मग सगळ्यांचं आकर्षण जे असतं तेच असतं फक्त, कारण तिथे टाइम छान स्पेंड होतो. मोराची चिंचोली मी तुम्हाला कम्पेअर करून सांगते. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर बेटर तुम्हाला काय, मोराच्या चिंचोलीला जर गेले ना तुम्हाला, तर तिथे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज खूप आहे. एरिया मोठा आहे
आणि राईड वगैरे थोडं जास्त आहेत तिकडे, त्यामुळे ते आहे. पण मला जेवणाच्या बाबतीमध्ये ना मेहर जरा चांगलं वाटतं मोराच्या चिंचोलीपेक्षा. थोडं हायजीन वगैरे मेंटेन आहे किंवा जेवण वगैरे जे आहे ना ते सगळं व्यवस्थित राहतं तिकडे. आणि आता कंपॅरिझन म्हणजे सेम झालंय, कारण इकडे पण वॉटर पार्क आल्यामुळे जे असं मला असं वाटतं की मेहर जे आहे ते तुम्ही जर पहिल्यांदा जाणार असाल असं कुठेतरी एखाद्या रिसॉर्ट वगैरे मध्ये जिथे आपल्याला जेवण वगैरे सगळं मिळतंय दिवसभराचं, असं काही तुम्ही विचार करताय तर मला असं वाटतं की मग तुम्ही मेहर जा. आणि मग तुम्हाला सेकंड टाइम कुठेतरी एक्सपिरियन्स घ्यायचा आहे तर मग तुम्ही मोराची चिंचोली जाऊ शकतात. अजून त्यासारखेच दुसरे कुठले असतील ना तर मलाही तुम्ही शेअर करा, म्हणजे आम्ही पण तिकडे जाऊन व्हिजिट करू. बाकी ना वॉटर पार्कमधलं मला असं वाटतं की पाणी पण ना खूप जास्त क्लीन होतं. तसं मी आतमध्ये नव्हते गेली पण बाहेरून कळतं आपल्याला पाणी खूप क्लीन होतं तिचं. आणि मोराची चिंचोली होतं. आता मग आता थंडी सुरू झाली ना, मग थंड तर राहणारच आहे की नाही. गरमीत गेले की मग गरम राहील पाणी, छान मजा येईल है ना. तर तिथे स्विमिंग पूलचं पाणी खूप छान होतं वॉटर पार्कमधलं कम्पॅरेटिव्ह मोराची चिंचोली. मला तरी मेहर असं वाटतं की तुम्ही जर विचार करत असाल तर मग तुम्ही मेहरला एकदा व्हिजिट करून या. मी असंच माझ्या एक्सपिरियन्सवरून सांग, मस्त वॉटर पार्कमध्ये मजा करा. आणि हो, एक गोष्ट अशी की त्याचं जे तिकीट आहे ना मोठ्यांसाठी इन्क्लुडिंग GST 885 रुपये आहे आणि छोट्यांसाठी 750 रुपये आहे. आपण ऑनलाईन पण काढू शकतो पण काही एवढी गरज नाही आहे, तिकडे जाऊन निवांत काढा, एवढी काही खूप मोठी लाईन वगैरे नसते. कॅश घेऊन गेले तर बरं असतं, तुम्ही कॅश घेऊन जाऊन फटक्यात काढू शकतात. त्यांचं एक वेगळं काउंटर आहे कॅशसाठी आणि दुसरं जे काउंटर आहे ना ते ऑनलाईनसाठी आहे, वेगवेगळं केलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला जर अजून डिस्काउंट पाहिजे असेल ना तर तुम्ही तुम्ही ग्रुपमध्ये जाऊ शकतात. 15 लोकांचा कमीत कमी ग्रुप पाहिजे, तेवढ्या ग्रुपमध्ये जा. नाहीतर मग तिथे 2-4 असे वेगवेगळे कपल्स वगैरे किंवा फॅमिली आलेले असतात. ते कुणाला जरी तुम्ही सांगितलं की आपण 15 लोकांनी जमून जर तिकीट काढलं ना तर आपल्याला 5-10% जो आहे तो डिस्काउंट मिळतो. कोणीही तयार होतं, आमचंही तयार झाले होते. पण गोष्ट अशी झाली होती की आम्ही भक्तीन त्यांचे आम्हाला त्यांच्यासोबत आम्ही काउंट केलं होतं की 5 लोकांचं तिकीट काढू आणि आम्हाला दुसरे जे आहेत ते 11-12 लोकांचा असा ग्रुप मिळाला होता. पण आमच्याकडे एवढी कॅशच नव्हती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत न काढता आमचं सेपरेटच काढलं. कारण आमच्याकडे फक्त आमच्या तिघांपुरतीच कॅश होती, त्या दोघांसाठी कॅश नव्हती आमच्याकडे. मग त्यामुळे तो 5-10%चा काही आम्हाला डिस्काउंट मिळाला नाही, आम्ही म्हणून सेपरेट तिकीट काढलं. सो तुम्ही असं पण जे आहे ते ट्राय करून घेऊ शकतात, थोडा फरक पडतो पैशांमध्ये. आणि प्रत्येकालाच कुठे ना कुठे सेव्हिंग करून घ्यायची असे म्हणून सगळेच तयार असतात करून घेण्यासाठी, पण त्याच्यासाठी कॅश जे आहे ते तुमच्याकडे महत्त्वाचे आहे. आणि बाकी तिथे जे जेवण आहे ना, म्हणजे सकाळी नाश्ता, चहा, दुपारचं जेवण, त्यानंतर सायंकाळचा नाश्ता आणि अजून जी हुरडा पार्टी आहे ते सगळं ह्या 885 रुपयामध्येच इन्क्लूड आहे. आणि जर तुमचं छोटंसं बच्चा जर 3 फीटपेक्षा कमी हाईटचा असेल तर त्याचे चार्जेसच तुम्हाला लागणार नाहीत. म्हणून लास्ट टाइम मीन्स फ्री. म्हणजे आम्ही लास्ट टाइम जेव्हा गेलो होतो ना 2-3 वर्षापूर्वी, तेव्हा पियाची हाईट कमी होती, मग पियाचं तिकीट काढायची गरजच नव्हती आम्हाला. पण यावर्षी आम्हाला काढावं लागलं पियाचं तिकीट. तर असं आहे, छान आहे प्लेस, मस्त दिवसभर खूप निवांत जातो. खा होतं, फक्त भरपूर जेवायला मिळतं, शुगर केन ज्यूस मिळतो अनलिमिटेड आणि मस्त मजा येते, दिवस छान जातो. आणि मला असं वाटतं की पुण्यापासून एवढं जास्त लांब पण नाही आहे. यवत आहे, उरुळी कांचन त्याच्या पुढे आहे हे. बाकी तुम्ही गुगलवर जर टाकलं ना मेहर रिट्रीट म्हणून तर तुम्हाला मिळून जाईल. सो आम्ही तरी खूप छान एन्जॉय करून आलो आहे. काय गं, नेक्स्ट टाइम कुठे जायचं आता आम्ही? तुम्हाला कुठे छान प्लेस अशी माहीत असेल तर आम्हाला नक्की कमेंटमधून सांगा, मग आम्ही पियाला घेऊन जाऊ. आणि जिथे पियाला तिकीट लागणार नाही अशी प्लेस सांगा. तुम्हाला पण नाही लागणार म्हणजे तुमच्या घरी पण एवढेच मुलं असतील तर त्यांना पण नाही लागणार, हे की नाही. सगळ्यांना कमेंट सेक्शनचा फायदा झाला पाहिजे, हे की नाही पिया. मी तर व्हिडिओमध्ये बोलता बोलता पियाचाच फेस बघते की ती काय काय एक्सप्रेशन देते. कारण बऱ्याच वेळा मला कमेंट येते की तुझं बोलणं चालू असतं आणि आम्ही पियाच्या एक्सप्रेशनकडेच बघतो. म्हणून आज माझं लक्ष फक्त पियाच्या एक्सप्रेशनकडे की ती काय देते म्हणून. चला, आताच ती स्कूलमधून आली आहे, बऱ्यापैकी मी वरवर सगळं घर सॉर्टेड करून ठेवलंय. साधी खिचडी बनवली म्हणल्यावर मला नाही वाटत की पिया एवढे एक्सायटेड असेल खायला. खाशील ना साधी खिचडी? नाही. चलो मग जे येते आता, नाही तर म्हणली आहे पण तेच घरामध्ये, म्हणजे मला तेच तिला खाऊ घालायचं आहे. थंडीचे दिवस किती पटपट संपतात आणि इतकं लवकर अंधार पडतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही, हे प्रत्येकजण अनुभवत असतं. आणि माझ्या बाबतीत तर हे दररोज होतं, थंडी असो किंवा उन्हाळा असो सेम आहे माझ्यासाठी. आपण दिवसभर कामात बिझी असलो ना की दिवस खूप लवकर संपून जातो. आणि आता तर दिवस नॅचरली खूप लवकर संपतोय, दिवाबत्तीची वेळ एवढ्या लवकर होऊन जाते, लगेच रात्रीचा स्वयंपाक हे सगळं होतं. चला, मी आता इथे मस्त माझी देवपूजा करून घेतली छान रात्रीची. आणि त्यानंतर म्हटलं आता हे सुरण आहे, याची भाजी जी आहे ती करून घेऊयात. 2-4 रेसिपी बघितली
सांगितलेल्या आहेत मी, पण माझ्यासोबत ना एक मोठी अशी घटना घडणार आहे जी मी तुम्हाला आज नाही सांगत. या सुरणची रेसिपी पण उद्या शेअर करते आणि ह्या सुरणसोबत माझी काय अशी मोठी कहाणी जी घडली आहे ती पण तुमच्यासोबत जी आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करते. सो आजच्या व्हिडिओला तर तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायचं आहे आणि उद्याचा येणारा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या माहीतही होतील आणि माझ्यासोबत जे झाले ते तुमच्यासोबत होणार नाही. आणि ह्या सगळ्या कहाणीसोबत जो आहे तो मी माझा आजचा व्हिडिओ संपवत आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.